नमस्कार बांधवांनो, तुळजापूर जवळ नागोबा नळदुर्ग रोडवर नागोबाच्या समोर बरोबर बस पिटलेली आहे। 40 प्रवासी मध्ये अडकले होते। लोकसेवा फाउंडेशनला तात्काळ जनतेचे शेकडो फोन आले। आपण तात्काळ प्रशासनाला कळवलं आणि जागेवर मदत कार्य केलं। मित्रांनो, लोकसेवा फाउंडेशनने तात्काळ फोन केला नगरपालिकेला। नगरपालिकेची टीम गाडी पूर्ण पेटलेली आहे। या पटकन घ्या नागोबाच्या जवळ बघा, हे पंकज सरचे कर्तव्य दक्ष सर, मी तुम्हाला पहिल्यांदा कॉल केला, याच्यावर काय तुम्ही बोलू शकताल? काय ना, अग्निशामकची गाडी घेऊन आलो लगेच। समोरी साईड फुल मारा, समोरी साईड फुल मारा। आपण घाबरत ना, आपण कशाला घाबरत नाही जनतेच्या सेवेसाठी। सगळ्यात पहिल्यांदा बघा पंकज आणि सरने बघा 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 सगळ्यात पहिल्यांदा अग्निशामक दलाच्या जे कर्तव्यदक्ष जे असतात परीक्षक त्यांनी त्यांच्या आधी पंकज आणि सरांनी हातात गन घेतलेले आहे। आणि सर इकडे बघा एक बार। सर, तुमचं काय म्हणणं, काय विचार सांगू शकता तुम्ही? गाड्या सारखं पेटायला लागल्यात, बंद पडायला लागल्यात। आपण गेली महिनाभर जनजागृती करतो, गाड्या बंद पडायला म्हणून। त्याच्यावर डेपो मॅनेजर म्हणून त्यांची जी काय मेंटेनन्स असेल ती काढलं पाहिजे। हो सर, बघा सरला काय काय बघा सरांचं कर्तव्य करावं तेवढं सरांचं कमी आहे। सरांचं कसं आहे, अग्निशामक दलाच्या 70% आग पूर्ण विजळली आहे। 70% प्रवासी उतरले। सर, तुम्ही आल्यामुळं 100% जीवितहानी टळलेली आहे। सर, सगळ्यात अगोदर लोकसेवा फाउंडेशन टार्गेट करते। आपण आलो का नाही? हो सर, आलो गाडीला पटकन कळवलं, ॲम्ब्युलन्सला कळवलं। हो सर, हो काही सर। लोक ह्या काय करतात, काही नुसतं व्हिडिओ काढतात। आज व्हिडिओ काढला का? नाही सर, नाही सर। तसं बोलणं सोपं आहे, त्यामुळे सहकार्य करा। आपला राग लोक नाही करणार। हो सर। बाजूला सारखं बघा पंकज सरांचं कर्तव्य बघा। काय ते लोक म्हणतात की व्हिडिओ साठी करतात, बघा सरांचं कर्तव्य। प्रवासी बाजूला हो साहेब, 70% 80% आग विजळले। ओके सर, धन्यवाद। नमस्कार बांधवांनो, मी पंकज शहाणे, लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर। 23 ऑगस्ट दुपारी 2 वाजता तुळजापूरच्या नळदुर्ग रोडवर नागोबा मंदिरासमोर एसटी महामंडळाची गाडी पिटलेली आहे। सर्वात अगोदर मला फोन आला, मी अग्निशामकची गाडी घेऊन आलो। नगरपालिकेचे आभार, ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार, संपूर्ण अग्निशामक दलाची टीमचे आभार। सर्वात प्रथम आपण गाडी इथं आणली। सर्वात अगोदर या जनतेला विचारा, आपण ह्या ठिकाणी हातात पाईप घेऊन ह्या ठिकाणी घुसलेलो आहे। तुळजापूरचे काही लोक ह्या ठिकाणी टीका करतात, पंकजांनी व्हिडिओ काढता। आज व्हिडिओ काढला का? शेवटी व्हिडिओ काढता हे लक्षात घ्या। आणि संपूर्ण ह्यांची एसटी महामंडळाची टीम आहे। नागरिक सतर्क आहेत आणि जीवितहानी टळलेली आहे। अतिशय गाडीची भयानक अवस्था आहे। पोलीस प्रशासनाचे आभार आहेत, सर्वांचे आभार आहेत, लक्षात घ्या। आणि आपण एक महिन्यापासून ही एसट्या का बंद पडतात आणि धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत म्हणून या ठिकाणी जनजागृती करत आहोत। आणि ह्यांचं ह्या ठिकाणी काय तांत्रिक बिघाड झाला माहित नाही। संपूर्ण इंजिन पेटलेलं होतं। संपूर्ण ह्या ठिकाणी नागरिक प्रवासी खाली उतरले, हे बघू शकता। हे तसं करायचं नाही, काय व्हिडिओ ही नाही, चेष्टेचं नाही। माणसं मारू लागले। जिथं चेष्टा करायची ती चेष्टा करा, डान्स करा म्हणल्यावर पळून जातो। असो मित्रांनो, भीषण हानी टळलेली आहे। अग्निशामक दलाचे आभार, तात्काळ आले। अवस्था बघू शकता संपूर्ण त्यांचे प्रशासन आहे। साहेब, आग कशामुळे लागली काय सांगता येईल का? काय शॉर्ट सर्किट होय पाटील साहेब, आग कशामुळे लागली? मग हे वारंवार असं काय व्हायला? ह्याच्यामध्ये तांत्रिक बिघाडी वगैरे आहेत का काय मोठ्या प्रमाणात? तांत्रिक बिघाड आपण सांगू शकतो। आणि घाटामध्ये पण गाड्या बंद पडायला लागल्या, त्यामुळे आमची नम्र विनंती आहे, ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात डागडुजी झाली पाहिजे। तुम्ही आल्यामुळे कोणाची आयडेंटिटी, कोणाचं नुकसान तर नाही की जास्त? तुम्ही आल्यामुळे धन्यवाद। सगळे निघाले ना। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।